चारचाकी आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी पांढरकवडा रस्त्यावर घडल्याचं समोर आलं आहे. घाटंजी पांढरकवडा रस्त्यावरील मांडवा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आकाश मेश्राम असं मृतकाचं नाव आहे तर गणेश कोवे असं गंभीर जखमीचं नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या गणेश कोवेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. पांढरकवडा येथून घाटंजीकडे येत असलेल्या KH41 AE 9997 या भरधाव चारचाकीची घाटंजीकडून पांढरकवड्याकडे जात असलेल्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. या धडकेमध्ये दुचाकीचा पार चुराडा झाला व दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. या अपघातात चारचाकीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त चारचाकी ही अंकुश पोळ यांच्या मालकीची असून अपघाताच्या वेळी चारचाकी ते स्वतः चालवित होते. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अपघातग्रस्त वाहने पोलीस स्टेशनला हलविण्यात आली. अपघाताची नोंद घेऊन घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी JTV न्यूज मराठी.